असं वाटतं विहानला बोलायचं आहे. आपल्या दोघांनाही टाईम स्पेंड करायला मिळून नाही राहिला. ही छकुली तर काही सोडूनच नाही राहिली तिच्या ताईला. चल मी हिला कोणत्या तरी बहाण्यानं घेऊन जाते तिकडे. छकुली चाल ना, आपण चॉकलेट घ्यायला जाऊ. चल यांना दोघांना येऊ द्या मागून, आपण दोन तिघं जाऊ. मी पण येते ना. नाही आम्ही तिघंच जातो, तुम्ही या मला मागून ना. जवळच आहे ना, कशाला येता तुम्ही? गाडी पैसे जा. हो ताई जा तुम्ही, आम्ही येतो. मला तुला गिफ्ट करायचं आहे. चला हो गिफ्ट वगैरे. आहो जाऊ करत नको जात रश्मी. विहानच म्हटलेलं आवडेल. हा विहान तुम्हाला सर्वांसमोर म्हणायला चांगलं नाही वाटत ना? त्याचं काय न वाईट काय, पण आपल्या मनाला जे वाटतं तेच करायचं ना. रश्मी तुला माहीत समजलं नाही का, ताईनं का बरं आपल्याला असं म्हटलं, तिला कोण छकुलीला घेऊन गेली चॉकलेट घ्यायला. आपल्या दोघांना टाइम स्पेंड करता यावं लाग म्हणून. तूही म्हणाली मी येऊ का ताई. विहान, मला चांगलं नाही वाटत ना कोणासमोर असं. रश्मी फोन विषयी बोलायचंच राहिलं. तुला कोणता मोबाईल पाहिजे ग? मोबाईल वगैरे कडे आहे ना. ना माझ्याकडचं गिफ्टही नाही हो का? मी एवढ्या प्रेमानं तुला गिफ्ट देत आहे आणि तरी तुला नकोच म्हणते तू. गिफ्टला तू नाही नको म्हणून. काय कोणता मोबाईल पाहिजे सांग मला, मग मी तोच घेते मी तुझ्यासाठी. हो राहू दे ना. मी किती वेळा म्हटलं तुला, मला हो जाऊ म्हणू नको, विहान म्हण. ते तू सांगत नाही ना, मी माझ्याच मतानं तुझ्यासाठी मोबाईल घेते आणि ताईकडे देऊन देते. मी दिलं तर तुला तेही चांगलं नाही वाटेल ना, मी ताईकडेच गिफ्ट देते तुला. काही वगैरे कशाला तुम्ही द्या ना. गिफ्ट मला प्रेमानं खूपच आवडेल ना, तुम्ही एवढ्या प्रेमानं दिल्यावर. ना विहान लवकर. ते समोर गेले ना. नको आरामशीर, तुझ्यासोबत मला एवढाच तर टाईम मिळत आहे. मग आता एंगेजमेंट कधी राहील कधी नाही, आपलं बोलणं कधी होईल. तुला भेटणं वेगळंच मला वाटतं ना, तुला भेटल्यावर. विहान आपलं नेहमीच फोनवर बोलणं होईल ना. तर होते ना बोलणं. मग कशाला. फोनवर बोलणं वेगळं आणि प्रत्यक्षात तुझ्यासोबत राहिल्यावर जे मला फिलिंग्स आहे त्या वेगळेच आहे ना. मी टाइम स्पेंड करत आहे तर मी म्हणू शकतो, तुला बघून घेऊ शकतो ना. तू माझ्यासोबत असण्याचा आनंद खूप वेगळा आहे ग. काय सांगू, मला पण त्यांच्यासोबत चांगलं वाटत आहे ना. पण काय आता त्यांना मी एकदम बोलून नाही दाखवू शकत ना. साडी कशी घेतली हो माझ्या रश्मीनं? कोणत्या कलरची घेतली? जी घातल्यावर पाहिजे ना, त्यांनी घातल्यावर दिसतेच ना तुला. तिनं म्हणजे थोडासा फिक्कटसर कलर आहे आणि केशरी कलर घेतलाय तिनं. तिला म्हटलं अधिक महागाची काढ तिनं काढलीच नाही. तिला किती म्हटलं, मग आता असं आहे म्हटलं, जी आवडली ते घेऊ दे, कशाला. आवडली ना बस. मग काय. कधी कधी म्हटलं जराशी म्हणजे फिकटे कलर चांगली दिसते. केशरी कलर घेतला का मस्त दिसते. रुपयाची घेतली हो तिनं, मग 5,000ची घेतली. मी म्हटलं तिला 5-7 हजाराची काढ म्हणून. ती काढतच नव्हती. मग तिला ती आवडली, तिला तीच घेतली. असं असं. ताईला म्हणावं लागेल का, ताई मी मोबाईल घेतला आहे तिच्यासाठी, तर गिफ्ट देऊन दे म्हणून. ताई नंतर रे. काय म्हणत होतं ताई, मी रश्मीसाठी म्हटलं मोबाईल घेतलाय. तर तू तिला गिफ्ट देऊन देईल मध्ये. असं आहे का? गिफ्ट घेतलंय का? ताईला बरोबर मनात घेतलं. देऊन देतो बा. तू वेळी इच्छा पुरे फोनवर बोलायला पाहिजेच ना मला मोबाईल तुम्हाला. थोडी आरामशीर बोल ना आईला, आजीला ऐकू जाईना काय काय म्हणून. आता तुमचं लग्न जुळलं. ताई मग सगळेजण मजा उडवतात. हीच वेळ असते. नेहमी उडत असते कोणी कोणाची मजा. आताच भेटते त्यांनाही मजा उडवायला तुझी. मी चिंट्याला कोणी सांगितलं त्याच करणार, तो खूप चिडवतो म्हणून. बरं देऊन देईन बा. थँक्यू ताई माझं काम केल्याबद्दल. जरासं घाई गडबड कर ना. बसले जाय तुम्ही. दे ना पोरीला आवाज. 5 मिनिट बसा. झालंच. पोरगी साडी घालून राहिली तर थोडीशी व्यवस्थित करायची आहे म्हणजे बस झालंच. काय करता आप्पाजी? साडी घालायला वेळ लागते ना. करू द्या पोरीला तयारी. आता काय टिक्के लागले का बस. मग काय निघायचीच तयारी करावी लागते ना आपल्याला. म्हणा तसंही आहे. करा तुम्हाला जसं पटते तसं करा ना बा. आजी हो, आपल्याला तर साक्षगंधी करायला लागं. साक्षगंधाची बोली तर पुरीच्या बाबासोबत केलीच नाही आपण. कसं करावं आता? काय काय करण का नाही करण का आपल्यालाच करावं लागं. काय मी बोलून देतो पुरीच्या बाबासोबत. पहिले टिक्के तर लागू द्या. लागल्याबरोबर सहज करू होते ती बोलणं मग अधिक ना. तुमचंही बरोबर आहे. तुमच्या इच्छा तो मोठा कुठे गेला? किती वेळचा गाय पाहिजे तो त्यापेक्षा मोठा. क्लायंटचे खूप फोन येते, त्याला ते अरेंज करावं लागते सगळं काम गिफ्ट. त्याला बाहेर म्हणून बोलत असं फोन म्हणून तो घरात आलाय. दादा सगळं कामात त्याला करावं लागून राहिलं ना. तिकडे दादा बिझी आहे तर. ते तर आहे. तुम्ही बरं झालं दोघं तिघं भाऊ आहे तर त्याच्यामुळे एकामेकाचं करू शकता. आता शिकले सवारले आहे तुम्ही. पोरीची आजी कुठं बसता पोरीला पोराला टिक्के लावासाठी? इथंच सोप्यावर बसू ना. कुठे विहान इथंच बसला आहे आणि मुलीला इथं बसून द्या. मी उठतो. हो तसंच बरोबर होते. राजीव पुरीचे बाबा करण नाही मला नाही वाटत करण म्हणून. नाही मला वाटते साक्षगंध करण म्हणून. तो राजीव पुरीचा बाप तर म्हणा लय मोठा आहे. पण कसं आहे आता त्यानं काय पुरी लग्नाला काढलं नव्हतं. नाही तर त्यानंच लग्न केलं असतं. त्याच्यापेक्षा पैसा जमा नाही ना. पोराच्या शिक्षणाला लावा लागते तर म्हणा. आता ते काही करू शकत नाही. पोराला शिक्षणाला पैसे लागतेच म्हणा. आम्हाला खूप लागत होते. आपणच घाई केली. नाही तर त्याने पोरगी दाखवली नव्हती ना कुणाला. राजीव त्याने एकाली पुरी दाखवली नाही. माया मानाच्या खातीर त्यांना दाखवली नाही. तो पोरगी कुणालाच दाखवली नाही म्हणे बा मी लग्न नाही करत म्हणे. मापशी सध्या सोयगी नाही आहे. जेव्हा लग्नाला काढून तेव्हा दाखवून म्हणे. माया ना म्हटलं त्यानं समोर घेतला. एक विश्वास असते ना तुमच्या ते जसा विश्वास आहे तसा कोणावर नाही आहे. आता आम्ही तो विश्वास पूर्णपणे पाडण्याचा प्रयत्न करू. तुमच्यावर ठेवलेला विश्वास. राजू तुमच्याकडे मंगल कार्यालय आहे का? मग तुमच्याकडे मोठे मंगल कार्यालय आहे. पण कसं आहे कोणी करते नाही करत. कोणी देवळाच्या याच्याच ठेवते. पण म्हणजे आम्ही साक्षगंधाचा कार्यक्रम करायला ठेवते.
की पुरा आपण लग्न आपण पॅलेसमध्येच ठेवू. कसं आहे लॉनमध्ये लॉनमध्ये रात्रीचं रिसेप्शन होते 2-3 दिवसासाठी हळदीचा कार्यक्रम सगळं सगळं. पुराचे यरमान आहे, पोरीच्या बहिणीचे हरमान आहे. येईल बोलावून घेऊ मस्त पुराचं आणि पोरीचं संगीत एकत्र करू, हळद एकत्र करू मस्तपैकी. रिसेप्शनचं चांगलं जंगमध्ये देणार आहे रे बाबा आपण. ग्रॅमची पोत करू आणि 15-20 ग्रॅमचं म्हणजे मंगळसूत्र. तुमचं आहे मोठं काम. आता तुम्ही तर चांगलं मोठं आहे तर तुम्ही काही ना काही करा म्हणा. तिले साक्षगंध ते चांगली अंगठी गिंगठी आणायला लागन. ते तुमची इच्छा आहे म्हणा, कशी आणता काय आणता. मुलगी आली मी उठते. आपले पोरीची साडी मस्त दिसून राहिली. पोरगी छान दिसून राहिली, नाजूक नाजूक दिसते पोरगी. चॉईस मस्त वाटते, चांगली दिसून राहिली. छान दिसत आहे का तू? माझी नजर काढून घेशील, आईला सांगशील लावा आई तुमची नजर लागते का मला. बापरे खूपच छान दिसून राहिली. मस्त मस्त दिसून राहिली. ही ह्या जी आहे माझ्याशी बसलेल्या का तिची ओळखी तर झालीच. त्यांच्याशी बोलणं झालं ना माझं. असं जुना मग करता गोष्टी. घ्या टिक्का गिक्का लावा. होय गिफ्ट घे आई गिफ्ट. तू त्यांना गिफ्ट देऊन दे. तर रश्मी गिफ्ट आई मी दिलं होतं ते गिफ्ट देऊन दे ना तू. मी याच्यामध्येच टाकलं. ठीक आहे. थँक्यू आई मला गिफ्ट दिल्याबद्दल. थँक्यू कशाला म्हणतो, हे तुझा हक्कच आहे आता. सॉरी आई मला समजलंच नाही. बाई आता नवीन नवीन काम आहे, नाही समजत असते बोलणं. रश्मी याच्यामध्ये मोबाईल आहे, त्याच्यात मी सिम टाकून दिलेला आहे. माझा नंबर सेव्ह केला आहे. हां मी कॉल करेन. स्विच ऑफ आहे. हां उघडजो काय उघडजो. हां मग मी घरी पोचल्याबरोबर तुला कॉल करेन. हो मी काय माझं काम झालं की मी खोलून टाकेल. तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट पण सुद्धा आहे त्याच्यामध्ये. का? पुन्हा पण मला गिफ्ट आवडलं का ते सांगशील तू. दिल्ली मला आता कोणते गिफ्ट आवडेलच ना. तर तू म्हणशील ना. बुवा आता आम्ही निघतो ना. तो साक्षगंधाची डेट फिक्स करून घे ना आता इथंच. काही नाही आम्ही कधी यायला तयार आहे, पण तुम्हीच पहा. दिवसानंतरची तारीख घेऊन घ्या आणि ठरवून करून घेऊ आपण. एकदम चांगलं होते. लवकर लवकर चट मग चट ब्या झाला पाहिजे. कोंबडीच्या पायाले धागा बांधून ठेवण्यापेक्षा बरं ना लवकर लवकर करून टाकू. तुमच्या बरोबर आहे, करून टाकू बरोबर. मोकळ होऊन जाऊ. गावचं मंगळ कार्यालय पाहिजे मी खाली ऐकू त्या दिवशी आणि करून टाकू त्या दिवशी. हो तुमचं बरोबर आहे. तुम्हाला पाहा लागणार मंगल कार्यालय गिरायला. ठीक आहे मग ती त्याच दिवशी घेऊ ना पोराच्या माप्पा गिपाचे. हो तुम्हाला जसं पटन तसं करा बा तुम्ही. आली मग तिथं बरोबर होते ना पोरीच्या बोटाचं माप घ्यायला. मग आता 8 दिवसानं आपली हे आहे एंगेजमेंट आहे. तर काही नेकलेस साठी तुला जे डिझाईन आहे ते पसंत करायला पाठवा लागेल ना. तुझा नंबर देऊन दे ना बाई. देऊन दे ना. कशाला तिच्यापासून घेते, मी देते तिचा नंबर. आपले नंबर घेतला वाटते. तिला असतो बाई मुलगा आईला सांगत नाही की बा मी मोबाईल दिला म्हणून, सिम दिलाय म्हणून. तोच नंबर आता आईला देईन तो. आम्ही काही डिझाईन पाठवेल, मग तू त्याच्यातले एक पसंत करशील आणि मग आम्ही ते करायला टाकून देते. अंगठी ज्या त्याच दिवशी करेन साक्षगंध त्याच दिवशी. मापही बरोबर भेटलं पाहिजे ना. मी निघतो मग आता. हो निघा. मी कॉल करेन. हा उचलतो. हा हो बियान उचलते. मी तुमच्या कॉलची वाटच बघते. तर नेमकं पाहिजे होतं उत्तर, म्हणून तर मी तुला नेहमी तेच म्हणून राहिलो. भेटलं ना उत्तर. का समाधान. हो खूप छान दिसत आहे या साडीमध्ये तू. मिस करेल मी तुला. तू मग 8 दिवसाने. या